नमस्कार, मी डॉक्टर मारुती वाकोडे शिवाजी हॉस्पिटल कळवा ठाणे येथून मी तुम्हाला काही माझे कोरोनाविषयी अनुभव व कोरोना कसा होतो किंवा कोरोनाविषयी काय काळजी घ्यायची किंवा कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी झाल्यानंतर काय काळजी घ्यायची किंवा गावाकडील जे लोक आहेत खूप घाबरून गेलेले आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी मी आपल्याला सविस्तर माहिती देत आहे. जे कोरोनाचा आता आपल्याकडं झालेला जे संसर्गजन्य जो रोग आहे ते आता डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत चालूच आहे. मोस्टली आपल्याकडं मार्चपासून मोस्टली केसेस आपल्याकडे भेटायला लागलेले आहेत. त्यामध्ये मार्चपासून मी कंटिन्यू शिवाजी हॉस्पिटल कळवा इथे काम करत आहे. तर काम करत असताना बरेच पॉझिटिव्ह पेशंट आले आहेत, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आलेला. कधी कॉन्टॅक्ट येत असताना असं पेशंटसोबत कॉन्टॅक्ट आले बरेच कधी पेशंटला इंट्युबेट केलेलं असू शकते, इंट्युबेट केले, कधी CPR दिलं. त्यामुळे मला कधी काम करत असताना मला या कोरोनाचा संसर्ग झालेला होता. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी वार्डमध्ये आयसोलेशन वार्डमध्ये काम केले, राऊंड टाकणे. त्याच्यानंतर टाकत असताना कधी पॉझिटिव्ह पेशंटच्या जवळ कॉन्टॅक्टमध्ये आलो, PPE किट घालूनसुद्धा आम्ही इन्फेक्टेड झालेलो आहे. तर सर्वसामान्य माणसाचं काय, तर जवळपास काम करत असताना सगळे बऱ्यापैकी डॉक्टर पॉझिटिव्ह आलेत. म्हणजे असं नाही की किटच घातल्यानंतर जे पॉझिटिव्ह होत नाहीत असंही नाही, पण कारण जास्तीत जास्त पेशंट पॉझिटिव्ह असल्यामुळे वार्डमध्ये कुठे ना कुठे कॉन्टॅक्ट आलेलाच असू शकतो. त्यामुळे हा संसर्ग आम्हाला झालेला होता. तर यामध्ये माझी ICUला ड्युटी लागल्यामुळे 8 दिवस कंटिन्यू काम केलं. त्यामध्ये आम्ही कंटिन्यू PPE किट घालूनसुद्धा मला संसर्ग झाला. कोरोना व्हायरस हा कसा पसरतो की आपल्या सर्वांना माहिती आहे. कॉन्टॅक्टमुळे पसरतो. 1 मीटरच्या अंतरावरती थुंकीतून खोकल्यातून बी जाऊ शकतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सर्वप्रथमची लक्षणे कोणती येतात, तर मला ज्या दिवशी मला कोरोना झाला त्या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण अंग दुखलं होतं. त्यातला एक ना एक आपल्या ज्या जॉईंट्स असतात ते सगळे जॉईंट दुखत होते, पूर्ण अंग दुखत होतं. त्यानंतर ताप आलेला. ताप कंटिन्यू 100च्या वरती असतो, 102. त्यानंतर डोके दुखणे, असे या रोगाची लक्षणे आहेत. तर पहिल्या दिवशी मी घरीच म्हटलं चला साधा ताप असेल म्हणून घरीच थांबलेलो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी टॅब्लेट वगैरे घेतले तरी दुसऱ्या दिवशी परत मी कोरोनाची टेस्ट केली. तर 11 तारखेला माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेला. तर मला लगेच थोडंसं जास्त का ब्रेथलेसनेस नव्हतं, पण थोडा श्वास घ्यायला त्रास होत होता, ताप भरपूर होती. तर प्रसिद्ध मॅडमने सांगितलं की तुम्ही HRCT करून घ्या. तर HRCT केल्यानंतर लगेच समजलं की राईट साईडला निमोनिया आहे. तर मला लगेच आमच्या ICUमधून शिवाजी हॉस्पिटलच्या ICUमधून डायरेक्ट बेतनी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. बेतनी हॉस्पिटलला त्यावेळेस कोविड हॉस्पिटलसाठी पहिला दुसरा दिवस असेल, त्यामुळे तेवढे तिथे काही एकदम मॅनेजमेंट नव्हत्या. सिस्टर सगळ्या घाबरलेल्या होत्या, त्यांना काही माहिती नव्हतं एवढं. कोरोना म्हणले त्या पण घाबरायच्या, त्या पण जास्त जवळ यायच्या नाही. सर्वप्रथम ज्यावेळेस तिथं कंटिन्यूस मला ताप होता, तर त्यावेळेस सिस्टरना सांगितलं की सिस्टर तुम्ही PD मॉल लावा. म्हणजे आपल्याला माहीत होतं, मी डॉक्टर असल्यामुळे त्या गोष्टी मी स्वतःही करू शकत होतो. पण त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती. फ्युअर वगैरे थोडा भाव कमी होता, पण त्यातच माझे कंटिन्यूस लूज मोशन सुद्धा झालेले, वॉमिटिंग जास्तच झाला. फ्युअर पण 101 चालूच होतं. त्यामुळे मॅडमने आणि माझ्यासोबत एक माझा ज्युनियर डॉक्टर अभिजित हे पण होते. त्यांना बी कंटिन्यूस कफ, हाय ग्रेड फ्युअर, ते पण त्यांना पण भरपूर त्रास होता. त्यामुळे मॅडमनं आम्हाला तिथून दोघांना पण हॉरिझन प्राईम हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. तिथं आल्यानंतर योग्य ट्रीटमेंट झाली.
थोडा माझा फिवर कमी झाला, अभिजितचा पण फिवर कमी झाला. फिवर कमी झाल्यानंतर पण दोघाचा कप, माझा तर कंटिन्यूस ड्राय कप होता. स्मेल बिलकुल येत नव्हता. टेस्ट पण गेलेली होती. म्हणजे जे काही खात होतो ते काही समजत नव्हतं. काय खायला लागलो आपण, तिखट खातो, गोड खातो, काय खातो, जेवण काय जात नव्हतं. पण आपण आजारी असल्यामुळं जे काही होतं ते खावंच लागत होतं. कारण मला माहीत होतं की आपण खाल्लं तरच बरं होईल, नाही तर काय करणार नाही. प्रोटीन पाहिजेच होते. तर सकाळी 2 अंडे, त्याच्यानंतर रात्री 2 अंडे व चिकन कंटिन्यू आम्ही खात होतो. प्रोटीन जेवण तर पाहिजेच होतं. अभिजित सर आमचे थोडेसे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ड्राय कप कंटिन्यू असल्यामुळे त्यांना कधी इंटरमिडिएटली त्यांना उठू लागत होता. तर त्यांचं सॅच्युरेशन मेंटेन होत नव्हतं. त्यांचं ऑक्सिजन त्यांची जी कॅपॅसिटी होती ती 92, 93 असे राहायची. त्यामुळे त्यांना मग फिवर पण मध्ये आलाच होता त्यांचा 2-3 दिवस. फिवर पॅरासिटामॉल लावून फिवर कंटिन्यू, अँटीबायोटिक चालले होते. सगळे इंजेक्शन जात असतानासुद्धा फिवर कमी होत नव्हता. तर मग त्यांना टोस्लीजुमॅब इंजेक्शन देण्याचं मॅडमने ठरवलं होतं. तर 2 इंजेक्शन टोस्लीजुमॅबचे दिल्यानंतर अभिजित सर थोडे चांगले झाले. मग आमच्या दोघांना पण चांगले झाल्यानंतर मी स्वतः घरी आलो. होम क्वारंटाईन राहण्याचं ठरवलं आणि अभिजित कासरवाडीला राहण्याचं ठरवलं. परत पहिले अभिजितनं स्वॅब दिला, परत अभिजित पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मग मी म्हटलं मी 2-3 दिवस थांबेल. मी पण 15 दिवसानंतर स्वॅब दिला. तर माझा पण डबल पॉझिटिव्ह आला. तर मी काही टेन्शन घ्यायचं ठरवून दिलं होतं. कारण काय आपल्याला माहीत होतं व्हायरल लोड आपला जास्त आहे. अजून एक 20-25 दिवस तर येणारच आहे. त्याच्यामुळे एवढं काही काळजी घेतली नाही. घरी आल्यानंतर खूप काळजी घेतली. मग घरी काय काळजी घ्यायला पाहिजे आपण, कोरोना झाल्यानंतर काय करायला पाहिजे. तर घरी कंटिन्यू सकाळी लवकर उठल्यानंतर थोडंसं लांब श्वास घ्यायचं सोडायचं. कारण हा मला ब्रिथिंगचा त्रास असल्यामुळे मी करत होतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर गरम पाणी करणे, मिठाची उरळ्या करणे, बिटाडीन गार्गल करणे. बिटाडीन गार्गल दिवसातून 3-4 वेळा कारण गळ्यामध्ये सुद्धा थ्रोट पेन असल्यामुळं बिटाडीन गार्गल करावंच लागत होतं. त्यानंतर चाय करून पिणे, चायमध्ये अद्रक टाकणे, हळद टाकणे, हे दिवसातून 2-3 वेळा करायचे. तर त्यामुळे तुमचा घसा पण व्यवस्थित होते. जे काही इन्फेक्शन आहे ते हळदीमुळे कमी होते, इन्फेक्शन जास्त होणार नाही. ह्या काळजी घ्या. आणि जेवण कंटिन्यू, प्रोटीयस जेवण असलं पाहिजे. मी सकाळी 2 अंडी, संध्याकाळी 2 अंडी, मध्ये तुम्हाला चिकन, खेकडे असतील तर खेकडे. तर खोकला जाण्यासाठी आपले गावाकडे सगळे लोक सांगत असतात की लहानपणापासून आम्हाला माहीत होतं, ते पण आम्ही खाल्लेले होते. त्याच्यामुळे ड्राय कप पण लवकर गेलेला. त्यानंतर बाकी ही काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर होम क्वारंटाईन मी झालो. पण कधी आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी असं नाही विचारलं की तुम्ही पॉझिटिव्ह आलात, होम क्वारंटाईन का आहात, कोणी नाही विचारलं. सगळे सपोर्टिव्ह होते. त्यानंतर मला जेवणाची सुद्धा सोय माझ्या खालच्या काकू होत्या, सावंत काकू. त्यांनी पण सकाळ संध्याकाळ डबा डिस्पोजलमध्ये दिला. म्हणजे एकदम घरच्यासारखी माझी सोय घेतली. त्यानंतर सिस्टरच्या हॉस्पिटलपासून माझं जे फ्लॅट आहे जवळच होता, रोडच्या समोरच. तर हॉस्पिटलच्या समोर असल्यामुळे सिस्टर पण काहीतरी कोणी खेकडे आणून दे, भाजी आणून दे, काही त्रास असेल तर लगेच विचारायच्या पण. त्यामुळे त्यांनी पण भरपूर मदत केली होती. मित्र पण जवळच होते, बॅचमेट ते इथल्या इथं जवळ असल्यामुळे ते पण यायचे, सगळी काळजी घ्यायची. तर कोरोना झाल्यानंतर एवढं काही असं घाबरायसारखं काही नाही. पण कोणी घाबरायला पाहिजे. म्हणजे कोणाला जास्त त्रास होऊ शकतो किंवा कोणी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना BP आहे, त्यानंतर कोणाला किडनीचे रोग आहेत, ज्यांना हृदयाचा रोग IHD आहे, अटॅक वगैरे येऊन गेले, यांची इम्युनिटी कमी असते. तर यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजेच म्हणजे काय, त्यांनी आता घरीच राहायला पाहिजे जास्त. आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी, आपणही आता म्हातारे असतात, त्यांना रोग आहे तर ते घरीच असतात, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण पण जास्त जायला नाही पाहिजे. त्यांना घरी जर एक सेपरेट रूम दिली, त्यांच्यासाठी सेपरेट, त्यांना बाहेर निघूच द्यायला नाही पाहिजे. आपण पण जास्त, आता कारण तरुण मुलं असतात, आपल्याला बाहेर काही ना काहीतरी आपण आणत होतो, आपण काय ट्रान्समिट करतो. आपण
बाहेर आल्यानंतर भाजीपाला घ्यायला या म्हणा किंवा नोकरीला जॉबला कुठे जात असेल तर आपल्याला जर कोरोना झाला तर तो आपल्या आईवडिलांना होऊ शकतो. याच्यामुळे काय होते, त्यांना झाला त्रास तर त्यांना आधी ऑलरेडीच डायबिटीज हायपरटेन्शन आहे, तर जास्त हाय रिस्कमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना जर झाला तर ज्यांना डायबिटीज आहे त्यांना 1-2 दिवसात, एका दिवसात, 2 दिवसात न्यूमोनिया होण्याचे चान्सेस असतात व श्वास घेण्यात त्रास होतो. त्याला ARDS म्हणतो, म्हणजे अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. यामुळे काय होतं, लगेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, स्वेटिंग होते, दम लागते. त्याच्यामुळे काय लगेच त्यांना हॉस्पिटलला जायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. तर मग पसरण्याचे पसरण्याचे कारणच मेन आहे की जे तरुण आहेत ते बाहेर येतात, मग घरी जातात. त्याच्यामुळे त्यांच्या माता आईवडील असते, आजी आजोबा असतात, त्यांना होऊ शकतो. मग त्यांना तुमच्यापासून थोडं वेगळे ठेवा. 50-60च्या वर्षात त्यांच्यावर जास्त काळजी घ्या. त्यांना थोडा एकदाही ताप आला, दम लागला, सर्दी खोकला लागला तर लगेच चेक करून घ्या. आता एक नवीन टेस्ट आली, पहिल्यासारखं राहिलं नाही. आता अँटीजेन टेस्ट अर्ध्या घंट्यामध्ये तुमची टेस्ट होते. तुम्हाला सायन्स सिम्पटम तसं वाटत असेल, दम लागत असेल असं वाटतं, लगेच हॉस्पिटलला घेऊन या. प्रायव्हेट हॉस्पिटल नाही होत असेल तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जा, इथं सुविधा आहेत अशा ठिकाणी. तर आमच्याकडे अंबरनाथ, त्यानंतर मुंब्रा, ठाणे, शिवाजी हॉस्पिटलला लगेच अर्ध्या घंट्यामध्ये अँटीजेन टेस्ट होते. म्हणजे आपलं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यानंतर लगेच आपल्याला समजतं. तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता येईल. त्यानंतर आता नवीनच हे झालं, आता बऱ्याच आता एवढे सारे पेशंट वाढत आहेत, सगळ्याच लोकांना क्वारंटाईन करता येणार नाही ना, सगळ्यांसाठी जागा नाही आहे. तरी पण आमच्याकडे कासरवडवली, त्यानंतर भाईंदरपाडा, इथं जवळपास 700-800 पेशंट ठेवतो आपण कोरोनाचे ना. काही विंगला कोरोनाचे, काही विंगला सस्पेक्टेड, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलेले. तर एवढे सगळ्यांची काळजी आपण घेऊ शकत नाही. तिथे गेल्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी झाल्यात. तर आपल्याला सगळ्यांना होम क्वारंटाईन, म्हणजे आपल्याला जर झाला तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. घरच्या घरी तुम्हाला जर सेपरेट रूम असेल तर सेपरेट सिंगल रूममध्ये राहायचं, आपापली बाथरूम सगळं यूज करायचं. तर तिथे एका रूमच्या बाहेर बिलकुल 10 दिवस निघूच द्यायचं नाही. 10 दिवस, 17 दिवस निघू द्यायचं नाही, 14 दिवस तरी नाही निघू दिलं म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट जर नाही आला तर तो व्हायरस दुसऱ्याला तो स्प्रेड करू शकत नाही. होम क्वारंटाईन सगळीकडे आता लागूच झालेलंच आहे. तर आपल्याला कशा प्रकारे होम क्वारंटाईन, आता जसं की आता मोठमोठ्या सिटीमध्ये आहे त्यांना काही पर्याय नसते, छोट्या छोट्या रूम असतात, त्यातच 7-8 जण राहतात. अशा लोकांना मग त्यांना क्वारंटाईन सेंटरला जावं लागते. ज्यांच्या घरी होम क्वारंटाईनची सुविधा आहे ते होम क्वारंटाईन राहू शकतात. आपण होम क्वारंटाईन का राहायचं, काय कारण आहे आता असे की आपल्याला हा कोरोना झाला की नुसतंच क्वारंटाईन ठेवणं, फक्त सेपरेटेड ठेवायचं. त्यांना कोणी बरेच जण आता म्हणतात की त्यांना डॉक्टर काही ट्रीटमेंट देत नाही आहे, काही गोळ्या देत नाही आहे. मेन कसं आहे, प्रिव्हेन्शन. आपल्याला ते थांबवायचं आहे, आपल्याकडून दुसऱ्याला पसरला नाही पाहिजे. हा व्हायरस आहे, हा काय एकदम तरुण जे आहेत त्यांना असा एवढा काही घातक नाही. तो जर फिवर झाला तर तेवढ्यावरती तो फिवरच होऊ शकतो. पण ज्यांना हाय रिस्क आहेत त्यांना पण तो जास्त त्रास होऊ शकतो, निमोनिया होऊ शकते किंवा किडनी डिसीज होऊ शकते, म्हणजे किडनी फेल्युअर होऊ शकते, हृदय फेल्युअर होऊ शकते. ते पण जास्त हाय रिस्कमध्ये असलेल्या पेशंटला. तर त्यासाठी होम क्वारंटाईन का व्हायला पाहिजे, तर घरी आपण जेव्हा राहतो, जसं सेंटरला राहतो, सेंटरची जेवणाची सोय असते, नाही असं म्हणत नाही, एवढी जशी घरी सुविधा असतात तशा नसतात. मग आपल्याला या टायमामध्ये प्रोटीन जेवण खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तिथं तर भेटणार नाहीत आपल्याला. प्रोटीन असायला पाहिजे, फळं असायला पाहिजे. मग हे घरी आपण करू शकतो ना. तर घरी चिकन म्हणा, अंडे म्हणा, फळं, ह्या गोष्टी आपण आपल्या पेशंटला देऊ शकतो, त्यांची योग्य काळजी घेऊ शकतो. तर त्यांना देत असताना तरुण जे आहेत आपल्या घरातलं त्यांनीच त्यांना जेवण द्यायचं, त्यांच्यामध्ये जेवण द्यायचं, कुठले म्हणजे फळं द्यायचे. कारण का, त्यांनी जर दिले समजा तर त्यांना झाला आहे तरी बी तो क्युअर होऊ शकतो किंवा तो जास्त घातक होऊ शकणार नाही, त्रासदायक होत नाही.
त्यानंतर जर आपल्याला आता खूप महत्त्वाचं आहे क्वारंटाईन होणं. आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता माहिती नाही नेमकं किती दिवस आपलं राहील काय नाही. व्हायरस जितका दिवस म्हणजे जितकं पसरत जाईल तो हळूहळू जास्त आपल्याला पेशंट पण तेवढेच आढळतील. तर सिटीतला हळूहळू कमी होत चालला. लोकांना आता समजायला लागलं आपण काय काळजी घ्यायला पाहिजे काय नाही. आता खेड्याकडे चालला झाला तो तालुक्यावर जिल्ह्यावरती लोक घाबरायला लागली. त्यांना एवढं माहिती नाही याविषयी नेमकं कोरोना काय आहे काय नाही. तर याच्या आधी कसं सगळं दाखवून टी व्हीवरती दाखवून त्यांना खूप असं घाबरून टाकलं. घाबरून गेलेत ते काय कोरोना आहे. तर गावाकडे असू द्या तालुक्यावरती असू द्या त्यांना क्वारंटाईन सेंटर करायला पाहिजे. म्हणजे कसं तर गावाकडं एवढ्या सॅनिटायझरची सोय नसते, मास्कची सोय नसते किंवा आता होम क्वारंटाईन म्हणायला गेलं तर सेपरेट अशी घरं नसतात. तर मग तिथली होम क्वारंटाईन शाळा असू शकते, मोठमोठे शाळा असतील, मंगल कार्यालय असतील, तिथं बेड टाकून त्यांची क्वारंटाईनची सोय करायला पाहिजे. एवढं पॅनिक होण्याची काही जरूरत नाही आहे. पॉझिटिव्ह आला ठीक आहे ना, पॉझिटिव्ह आला आपण याच्या आधी पण डेंग्यू पॉझिटिव्ह आला काय एवढं घाबरायचं होतं का? व्हायरसच आहे ना तो. त्यासाठी काय 7-8 दिवस त्याला काय व्हायला वगैरे फक्त पाणी द्या, जास्तीत जास्त पाणी पिया. काही त्रास असेल तर ताप आला तर तापासाठी गोळी घ्या, हेच करत होतं ना. त्याच प्रकारचा व्हायरस पण हा व्हायरस जास्त कॉन्टॅक्टमुळे पसरत असल्यामुळे थोडंसं घाबरण्यासारखं आहे. तर एक दिवस असा होऊन जाईल की हा सगळीकडे पसरल, त्याच्यानंतर आपल्याला काही त्याची भीती वाटणार नाही. पण जे हाय रिस्कमध्ये असतील त्यांना थोडंसं घाबरण्यासारखं आहे. त्यांची जास्त काळजी घ्यावं लागेल आपल्याला सर्वांना. पण तरुणांनी जास्त घाबरून न जाता सगळ्यांना मदत केली पाहिजे. आपल्या घरचे आईवडील आहेत, आजोबा आहेत, ते हरवले नाही पाहिजे. यावर्षी आपल्याला फक्त जिवंत राहायचं आहे. आपले आजी आजोबा हरवले नाही पाहिजे, आईवडील गेले नाही पाहिजे, त्यांना झाला नाही पाहिजे. जर समजा एखाद्याला BP शुगर असेल तर. कारण आता सध्या परिस्थिती एवढी भयानक आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जागा नाही, सरकारी दवाखान्यामध्ये जागा नाही. सगळे डॉक्टर सिस्टर सगळे घाबरून गेलेले आहेत. काय त्यासाठी सगळ्यांनी एकूण एकाला हेल्प करा. जर समजा होम क्वारंटाईनविषयी बोलत होतो, सेंटर जे आहेत क्वारंटाईनचे त्या जागेवरती तर समजा सगळ्यांनी एका गल्लीत म्हणा एखाद्या नगरमध्ये म्हणा, तर सगळ्यांनी विचार करून हे प्रिव्हेन्शन आहे, हे सामाजिक सोशल बाब आहे. सगळ्यांनी याच्या मदत केली पाहिजे. आता आपल्याला माहीत आहे हा पसरणारा रोग आहे, तर त्यांना क्वारंटाईन होणं गरजेचंच आहे. असं म्हणशाल की तुम्ही एखादा रोग झाला त्याला ट्रीटमेंट का नाही? क्वारंटाईन हेच ट्रीटमेंट आहे का? तर आपल्यामुळं दुसऱ्याला झालं नाही पाहिजे. तर तुमच्यामुळं 10 जणांना झाला तर त्रास होऊ शकतो ना. जर तुम्हाला समजा झालं, आज आपण बघत आहे एवढ्या याच्यामध्ये 100 जर पेशंट असतील त्यातले 80-85% लोकांना काही त्रासच नाही आहे. असिम्प्टमॅटिक जवळपास एकदा एखादा फिवर येतो, एखादा खोकला येतो, सर्दी येतो आणि चालला जातो ते 1-2 दिवसातच. 10-15% असतात ह्यांना खरंच त्रास होतो, ज्यांना दम लागते. हे कोणचे लोक आहेत जे की 50-55-60च्या वरचे जे लोक आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा कुठला अजून किडनीचा रोग आहे, हृदयाचा रोग आहे, अशा लोकांना त्रास होतो का? त्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे, ताकद सहन करण्याची शक्ती त्यांच्याकडे कमी आहे. म्हणजे एखादा आलेला व्हायरस त्यांना प्रतिकार करण्यासाठी त्यांच्याकडे प्रतिकारशक्तीच नाही आहे. त्यामुळं त्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे व्हायरस हा त्यांच्यावर जास्त अटॅक करून त्यांना जास्त त्रास करू शकतो. तर त्यानंतर आता सिटीमध्ये सुद्धा क्वारंटाईनसाठी बऱ्याच आता सुविधा नाहीत. मग अशाने काय करायला पाहिजे? एखाद्या गल्लीमध्ये जर समजा नवीन बिल्डिंग बांधलेली असेल तर कोणीच राहत नसेल तर तिथल्या डॉक्टरांनी म्हणा, तिथल्या नगरसेवक, तिथले जे चांगले नागरिक आहेत, सामाजिक बाब म्हणून त्यांनी तिथं क्वारंटाईन सेंटर स्वतः ओपन करायला पाहिजे, बेड टाकायला पाहिजे. त्यांनी स्वतः काळजी घ्यायला पाहिजे. बाबा आपण पॉझिटिव्ह आहोत तर आपण 14 दिवस बाहेर निघायचंच नाही, इथंच राहायचं. आपल्याला घरच्याने आणून दिलेला डब्बा, तो डब्बा म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी सुटसुटीत होत्यात. दुसरं काही नाही. तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरना भेटू शकता. मग त्यांना सांगू शकता की यांना हा त्रास आहे, तो त्रास आहे. एखादा डॉक्टर तिथं
बोलवून करू शकता. पण काय 100 लोक, 500 लोक, 800 लोक आपण ते सांभाळू शकणं फार मुश्किल. तर असं तर डिवाईड करायला पाहिजे. प्रत्येक नगरमधला आला, एखाद्या गल्लीतला आला, समजून घ्या एक नगर आहे, त्या नगरमधल्या नगरसेवक त्यांनी जर समजा आपल्या एरियामध्ये कोरोना सेंटर, क्वारंटाईन सेंटर जर काढलं, असिम्टोमॅटिक पेशंटला जर तिथं ठेवलं, तर खरं जे डॉक्टर, खरेच जे पेशंट आहेत ज्यांना त्रास होतो त्यांना खरंच हॉस्पिटलमध्ये जागा भेटेल, त्यांची सुविधा पण होईल. असिम्टोमॅटिकवाल्यांनी तिथं क्वारंटाईन सेंटरवरती तिथंच राहायला पाहिजे 14 दिवस झाले त्याच्यानंतर घरी जायला पाहिजे. आणि तिथं त्यांची जेवण त्या गलीत राहिल्यामुळे त्यांचे सगळे नातेवाईक तिथंच असतात, त्याच्यामुळे ते जेवण आणून देतात, चांगलं जेवण पण भेटते आणि लवकर आपल्यात सुधारणा पण होऊ शकते. प्रोटीन जेवण भेटतात, लवकर आपल्याला अँटीबॉडी फॉर्म पण होतील, त्याच्यामुळे जास्त त्रास होणार नाही. झाला तिथं तुम्हाला समजा क्वारंटाईन केलं आणि त्रास जर झाला तर लगेच तुम्ही दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर होऊ शकता. ही मला तर वाटतं चांगलं हे सल्ला राहू शकतो. असं जर प्रत्येक नगरमध्ये, प्रत्येक एरियामध्ये जर करत गेले, आपापल्या लोकांनी काळजी जर घेत गेली, जसं एखाद्या गावात आहे, गावातल्या सरपंचांनी जर समजा आपल्याकडं क्वारंटाईन सेंटर जर समजा जिल्हा परिषद शाळा, एखादी मंगल कार्यालय, मोठं सभागृह काही असेल, तर बेडची सोय करून करायला काही हरकत नाही ना. पेशंट आपले आहेत, घाबरायसारखं काही नाही. सगळ्यांनी विचार करा, आपल्याला माहिती आहे आता कसा पसरतो, काय नाही, काय त्रास होतो, या सगळ्या गोष्टी आज 2, 3, 4 महिने होऊन गेले, आपल्याला सगळं माहीत होऊन गेलं. तर कोणी असं घाबरायचं ना, घाबरून जाऊन काय होणार नाही ना. ट्रीटमेंट देणं आपल्याला माहीत आहे, संकट आलं तर तोंड देणंच आहे, समस्या आले तर सुटणार आहेच. का घाबरून जायचं? पुण्याकाला मदत करायला पाहिजे. याच्या आधी पण अशी मोठमोठे संकट येऊन गेले, लोकांनी मदत केलीच ना, ठीक आहे. पावसाळ्यात पाऊस आला, खूप पूर आला, लोक भरपूर पाणी झालं, तर त्यावेळेस लोकांनी एकमेकाला वाचवलेच. आता हे संकटच मोठं महामारीच आहे. या महामारीमध्ये मला होते म्हणून जर तुम्ही एकमेकाची मदत जर करत नसाल तर हे चुकीचं आहे. तर आम्ही आहे डॉक्टर, आम्ही करतोच ना. जरी आम्हाला कोरोना झाला तर आम्हाला काही पर्याय ऑप्शन नाही. आपल्याला माहिती आहे, आज आपण जर घरी थांबलो तर आपल्यामुळे बऱ्याच पेशंट वाचू शकतात, त्यांना ट्रीटमेंट भेटते, ठीक नाही. हे ट्रीटमेंट देणं आमचं कर्तव्य आहे. तसंच तुमचंसुद्धा सामाजिक बांधिलकी आहे की तुम्हीसुद्धा तिथील समाजाची सेवा करायला पाहिजे. क्वारंटाईनवर जे हाय रिस्क पेशंट होते, कॉन्टॅक्टमध्ये आले, त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर किंवा होम क्वारंटाईन सगळ्यांनी पाळलं पाहिजे. मी काय होते, माझ्यामुळं काय होणार आहे, मला झालंच नाही, मला काही त्रास नाही, असं म्हणून चालणार नाही. याच्यामुळं आज मुंबई, ठाण्यात आपले म्हातारे लोक, जे आईवडील आहे, तर जीव गमवावा लागला. आज डोळ्यासमोर अक्षरशः आम्ही बघितलेलं आहे. कारण आज ज्या वेळेस आम्ही आयसीयूमध्ये काम करत होतो, म्हाताऱ्या माणसांना कोरोना झाला, त्याची मुलं येतात, बोलायल्यानंतर 1-2 मुलं असतात, येतात, बघतात, बाहेर त्याच्या आतमध्ये पण येऊ देत नाहीत. ज्यावेळेस हे पेशंटला एवढा त्रास होतो, त्यावेळेस आई वडील कोणीच नसते, तिथं कोणी सोबत नसते, आहे का नाही. आधीच काळजी घेतली बरी ना. तुम्हाला पेशंट डेड झाल्यानंतरसुद्धा डेड बॉडी हातात भेटत नाही, डेड बॉडी पॅक करून डायरेक्ट ती स्मशानभूमीमध्ये जातात. म्हणजे किती अवघड आहे, भयानक परिस्थिती आहे. अशी परिस्थिती तरी पण पहिल्यापेक्षा आता कमी झालेली आहे. तर तुम्हाला जर हे जास्त होऊ नये असं वाटत असेल, सर्वांनी काळजी घ्या, काही घाबरून जाऊ नका. आपल्याला माहीत आहे, पहिल्यासारखं समजून घ्या. आता कुठला तरी एखादा रोग आला असं समजून घ्या. एवढं काय असं कोरोनावरती उपचार नाही असा नाही, उपचार आहे. जर तुम्हाला सर्दी झाला सर्दीची गोळी, खोकला आला खोकल्याचं औषध, ताप आले तापाचं औषध, हेच द्यायचं आहे ना. पण कधी घ्यायचं, का नाही घ्यायचं, कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, हाच सल्ला आपल्याला लागतो. पण हे जर तुम्ही व्यवस्थित, आपल्या सिस्टर असतात, वार्डवर असतात, डॉक्टर असतात, ते क्वारंटाईन सेंटरवरती तुम्हाला सांगतात, त्यावेळेस ते लक्ष देऊन जर केलं तर 5 दिवसामध्ये तुम्हाला झालेला कोरोना जरी असला तर ती रिकवर होतो. तुमच्या 14 दिवसानंतर तो दुसऱ्याला पसरू पण शकत नाही. झाल्यानंतर कुठली काळजी घ्यायला पाहिजे तिथं तुम्हाला सांगितलं आहे, क्वारंटाईन सेंटर पण सांगितलेलं आहे. आता भरपूर गावाकडे पसरल्या, तालुका प्लेसवरती सुद्धा पसरलेलं आहे. आता
तर तालुक्यात लॉकडाऊन कंटिन्यू चालू आहे. लोक घाबरून गेलेत गावाकडचे. काय कोरोना आहे नेमकं, काय कोरोना आहे. तर असं काही घाबरायचं नाही. शेती आहे, शेती चालू द्या तुमची. ताप आली तर तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये जा, तापाचं औषध घ्या, सध्यासाठी गोळी घ्या आणि घरीच थांबा. जर तुम्हाला सस्पेक्ट वाटला, आपला कॉन्टॅक्टमध्ये आलं, तर तुम्ही स्वतःहून टेस्ट करून घ्या आणि टेस्ट पॉझिटिव्ह आले तर तुम्ही स्वतःहून क्वारंटाईन व्हा. 14 दिवस क्वारंटाईन राहा, ट्रीटमेंट घ्या. घाबरून बिलकुल जाऊ नका. तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. काय करावं लागतं आपल्याला, काय करावं लागलं, आपल्या घरच्यांना काय काळजी घ्यावी लागेल. बरेच पॅनिक होतात. आता मी इथं एकटा आहे तर बाकी माझ्या घरचे काय करतील, काय करत असतील. एवढी जास्त काळजी करायची नाही. आपण जितकं जास्त काळजी करणार तर टेन्शन घेणार, BP वाढणार, ह्यामुळे अजून टेन्शन घेणार, घरचे पण जास्त टेन्शन घेणार. ही परिस्थिती सगळ्यावर येणार आहे. तर आली ज्यांच्यावर आली त्यांनी संकटावर तोंड दिलंच ना, तसंच द्यायचं आहे आपल्याला. पण होऊ नये यासाठी काळजी घ्या. त्यानंतर झालाच समजा आपल्याला, तर आता तर येणारा काळ जो आहे, जसं आपल्याला पहिले डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड त्यासारखंच होणार आहे. पॅन्डेमिक झाला, आता पॅन्डेमिकचं जवळपास संपत्ती येईल. त्याच्यानंतर मग आपल्याला कुठल्या काळजी घ्यायच्या. झाला समजा तुम्हाला जर कोरोना पॉझिटिव्ह तुम्ही आले तर काय करावं लागेल तुम्हाला. तर घरी ते तुम्हाला आता सगळेजण आता डोस देतील. प्रत्येक आपल्याला ठरलेलं असतं की बाबा हे तुम्ही हा कोर्स कंप्लीट करा. कोर्स कंप्लीट झाला की तुमचा जो काही टायफॉईड असेल किंवा मलेरिया असेल तर डेंग्यू असेल ते तुम्हाला म्हणतील की हे एवढा कोर्स करा, कमी होऊन जाईल. तसंच आता आपल्याला कोर्स करावं लागू शकते समोरच्या काळामध्ये. तुम्ही जर पॉझिटिव्ह आले समजा, पॉझिटिव्ह आलं तर घरी कुठली काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. ते तर नीट लक्ष देऊन ऐका. जर समजा तुम्हाला ताप आला, तुम्ही पॉझिटिव्ह आले, ही पॅरासिटामॉलची गोळी सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा म्हणजे ताप येईल तसा सकाळ, दुपार, संध्याकाळ 5 दिवस. त्यानंतर ही अजित्र गोळी रोज सकाळी 1 असे 5 दिवस. त्यानंतर खोकला आला तर हे खोकल्याचं औषध सकाळी, दुपारी 1 झाकण. त्यानंतर ताकद यावं म्हणून जेवण जाण्यासाठी हे मल्टीविटॅमिन सकाळी आणि संध्याकाळी. त्यानंतर सर्दी जर खूप खोकला असेल तर ही मॉन्टेलुकास्ट किंवा सिट्रिजिन किंवा लिव्हसिट्रिजिन तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती. त्यानंतर जर दम लागतच असेल तर ही डेरिफायलिन. बस. याच्या व्यतिरिक्त काय असू शकते. ही नॉर्मल पेशंट एकदम तुमच्याकडं सिम्पटमॅटिक आला आणि स्टेबल आहे त्यावेळेस. त्यानंतर जर पेशंट तुमच्याकडं थोडा सिरियस आला, ब्रेथलेसनेस म्हणजे श्वास घ्यायला त्रास झाला, त्यानंतर हे पल्स ऑक्स यामध्ये पेशंटला जर आपण पल्स ऑक्सनं जर बघितलं तर आपल्याला जर सॅच्युरेशन 90%च्या खाली जर आलं, दम लागायला लागला तर लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा व टेस्ट करून घ्या. या पेशंटला आपल्याला ऑक्सिजन देण्याची सक्त जरूरत आहे. म्हणजे याला निमोनिया असू शकतो किंवा ARDS झालेला असू शकते. हे काय याच्यावरून आपल्याला समजू शकते. तर मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे प्रत्येक क्वारंटाईन सेंटर असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा प्रत्येक गावातला जो एखादी आशा वर्कर असतात त्यांच्याकडं 1,500 रुपयापर्यंत असेल. याच्यातून काय समजते आपल्याला, जर पेशंटला दम लागला, जर सॅच्युरेशन कमी झालं तर बाबा त्यांना कोरोना झालेला आहे, त्यांना आपल्याला ॲडमिट करावं लागते किंवा सस्पेक्टेड म्हणजे त्याला कोरोना असू शकते. सॅच्युरेशन कमी झाल्यानंतर आपल्याला त्याला एक डायग्नोसिस करू शकतो. तर हे पल्स ऑक्स खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळं आपल्याला एक तर आपल्याला पेशंटला जर दम लागला त्याच्यावरून आपण ओळखू शकतो सस्पेक्ट कोरोना असू शकतो, म्हणून आपण त्याला ॲडमिट करू शकतो व पेशंटला लगेच टर्शियरी सेंटर किंवा RSला हलवू शकतो. हे आहे तुमच्या भविष्यकाळात किंवा आता समोरील ट्रीटमेंट आहे. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जेव्हा आता आम्ही तर इथं पेशंटला ट्रीटमेंट देतच आहोत. पॉझिटिव्ह आलो, निगेटिव्हही झालो, तेवढं काय आता घाबरायसारखं नाही. आम्ही पण पहिल्यांदा घाबरलो,
खूप पेशंट बघून पेशंटचा तोच जो कोरोना आहे तो आम्हाला झाल्यानंतर जो आपल्याला आलेला अनुभव ठीक आहे, अनुभव तर आपल्याला येतोच तो. त्या अनुभवातून आपण शिकून जातो की नेमकं काय त्रास काय होतो, तर काय द्यायचं आपण, किंवा त्रास किती होतो काय नाही, होऊ नये म्हणून कुठल्या समजा उपाययोजना करता येतात का, या सगळ्या गोष्टी आम्ही सध्या करतच आहोत. आमच्या जेवढं जमतील तेवढे आम्ही चांगले प्रयत्न करूच. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जे आमचे रेसिडेंट आहेत खूप जीव तोडून मन लावून काम करत आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मी सेंट्रल मार्डमध्ये एक ॲडिशनल जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज इथे रेसिडेंट म्हणून काम करतो. सर्व रेसिडेंटनी काळजी घ्या, सर्वांनी काळजी घेऊन सध्या आपल्याला ज्या पॅन्डेमिकमध्ये काम करण्याची जी संधी म्हणता येणार नाही, पण आपल्यावर ते काम करावंच लागणार आहे. आपण नाही केलं तर कोण करणार. तरुण आहोत आपण, सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घेत जे काही आता पेशंट आहेत त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करून कोरोनाला आपण सर्वजण हरूयात व सर्वजण मिळून सर्वांना मदत करूयात. बस एवढे बोलून म्हणजे तुम्हाला जे आहे माझी मनोगत इथं संपवितो. सगळ्यांनी काळजी घ्या, जपून काम करा. धन्यवाद.